परभणी जिल्ह्यात आज 7 ठिकाणी नगरपालिकेसाठी झालेल्या मतदानानंतर आता मतमोजणी खरं तर होणार आहे. गंगाखेड, जिंतूर, सेलू, पूर्णा, पाथरी, मानवत, सोनपेठ या ठिकाणी खरं तर मतमोजणी होणार आहे. खरं पाहायला गेलं तर स्ट्रॉंग रूम या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी उभारण्यात आला होता आणि त्याच ठिकाणी गंगाखेड उपविभागीय अधिकारी कार्यालयात आपण या ठिकाणी आहोत. स्ट्रॉंग रूम या ठिकाणी उभारण्यात आला होता आणि साधारण 10 वाजता मतमोजणी प्रक्रिया या ठिकाणी सुरू होणार आहे आणि त्यासाठी आपण पाहतोय पोलिसांचा मोठा बंदोबस्त एकूणच जिल्ह्याभरामध्ये लावण्यात आलेला आहे. मोठ्या प्रमाणावर कर्मचारी आजच्या मतमोजणीसाठी ज्या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे. खरं तर साधारण 4 राऊंड या ठिकाणी मतदान होणार आहे आणि मतमोजणी होणार आहे 4 राऊंडमध्ये आणि तब्बल 13 टेबल त्यासाठी लावण्यात आलेले आहे. परभणी जिल्ह्यातील 7ही नगरपालिकेचा विचार केला असता पालकमंत्री मेघना बोर्डीकर, आमदार राजेश विटेकर, आमदार रत्नाकर गुट्टे यांची प्रतिष्ठा खरं तर पणाला लागलेली आहे. गंगाखेडचा विचार केला असता धनंजय मुंडे यांच्या बहीण उर्मिला मधुसूदन केंद्रे या ठिकाणी उमेदवार आहे. त्यामुळं परभणी जिल्ह्याचं लक्ष याही ठिकाणी लागून राहिलेलं आहे. खरं तर पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सुद्धा या ठिकाणी मोठी ताकद गंगाखेडला लावलेली आहे. तर माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांचे चिरंजीव जुनेद दुर्राणी यांची देखील प्रतिष्ठा खरं तर पणाला लागलेली आहे. एकूणच 7 नगरपालिकेसाठी आता 10 वाजता मतमोजणी होणार आहे. प्रशासनाकडून तयाऱ्या खरं तर पूर्ण करण्यात आलेल्या आहे. पोलिसांचा बंदोबस्त सहित जिल्ह्याभरामध्ये मोठ्या प्रमाणावर महसूलचे कर्मचारी सुद्धा या मतमोजणी प्रक्रियेमध्ये सहभागी होणार आहे. एकूणच तयाऱ्या आता खरं तर पूर्ण झालेल्या आहे. अवघ्या काही वेळातच या ठिकाणी मतमोजणीला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. साधारण पहिले काही आकडेवारी 10:30 वाजेपर्यंत येईल तर 12 वाजेपर्यंत पूर्ण निकाल लागल असा अंदाज वर्तवला जात आहे. कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नझीर खान, TV9 मराठी, गंगाखेड, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.